वयाची 40शी जवळ आली की का कुणास ठाऊक अचानक आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव होते. अनेक जणांच्या बाबतीत, तुमच्याही बाबतीत असं झालंय का? तुमचं वय जर 20 असेल किंवा 20 ते 40 दरम्यान जर तुमचं वय असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. त्याच्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण की खूप महत्वाच्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या 40 मध्ये गेल्यानंतरच आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव काय होते. कुठेतरी 40 जवळ आलं की आपल्याला आपलं अस्तित्व आठवतं. का? आपण इतके दिवस मागे जगत नव्हतो का? आपण इतरांसाठी जगलो का? अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित राहतात. तुमच्याही बाबतीत असं होतं का? आपण आयुष्यभर इतरांसाठी जगतो, माहित नाही का? दुसऱ्यांसाठी जगत जगत अचानक वयाच्या 40 मध्ये मध्यांक आला की आपल्याला जाणीव होते, अरे माझं अस्तित्व कुठे? माझे काही स्वप्न होते ते राहून गेलेत, मला काहीतरी करायचं होतं ते राहून गेले. ही जाणीव वयाच्या 40 मध्येच का होते माहित नाही. मला देखील तोच अनुभव आहे. तुम्हालाही तो अनुभव आहे का? मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की कळवा. लहानपणी आपण बऱ्याच आई वडिलांसाठी जगतो. तरुण वयामध्ये आपण समाजासाठी, समाजाने बंधनं घालून दिलेली असतात, खूप सारी बंधनं घालून दिलेली असतात. ती तरुण वयात आपल्याला फॉलो करायची असतात, पाळायची असतात. ती पाळता पाळता मग जबाबदाऱ्या, लग्न, कुटुंब या सगळ्यांसाठी जगता जगता आपला मध्यांक निघून जातो वयाच्या 40 मध्ये. मग आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव होते. तर ही जाणीव होण्याआधी किंवा पश्चाताप होण्याआधी जर 20 मध्ये असाल तर आत्ताच अस्तित्वाची जाणीव करून घ्या. आणि जर 40 मध्ये मग गेल्यानंतर पश्चातापाशिवाय काहीही उरत नाही. आणि जरी तुम्ही 25, 30, 35, 40 या दरम्यान आता तुमचं वय असेल ना, तरी देखील हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. त्याच्यामुळे जरी वय निघून गेलंय पण काही स्वप्न मागे राहिले, त्या स्वप्नांसाठी, स्वतःच्या अस्तित्वाला पुन्हा उभा करण्यासाठी हा व्हिडिओ खरं तर आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. मग तुम्ही म्हणाल, अचानक आपल्याला अस्तित्वाची जाणीव का होते? तुम्हाला माहितीये, इतके दिवस आपण काय करत होतो? कुणाच्या तरी दबावाखाली, कुणाच्या तरी भीतीखाली आपण जगत होतो. आपण स्वतःचं मन दाबत होतो. आपलं मन दाबत राहतो. आपल्याला कोणाची तरी भीती वाटते. लोक काय म्हणतील? आपल्याला बदनाम करतील, चुकीचं ठरवतील. आपण आपल्या मर्जीप्रमाणे राहिलं तर कोणीतरी घरातले नावं ठेवतील किंवा समाज काय म्हणेल, अशा वेगवेगळी आपल्या मनामध्ये खरं तर भीती होती, एक दबाव होता आणि त्या दबावाखाली आपण जगत आलो होतो. पण जेव्हा खरंच आपल्याला अस्तित्वाची जाणीव होते ना, की या सगळ्यांच्या मनाचा विचार करून किंवा या सगळ्यांचा विचार करून देखील आपण जे आयुष्य जगलोय त्यामध्ये आपण समाधानी आहो का? आपलं आयुष्य, आपलं अस्तित्व आपल्याला मिळालं आहे का? तर नाही ना. मग या प्रश्नाचं उत्तर आपण शोधायला लागतो की माझं अस्तित्व कुठे आहे. मग आपण त्या अस्तित्वाच्या मागे लागतो. पण खरं तर मग उशीर झालेला असतो. हा उशीर होण्याआधीच आपल्याला सावध व्हायचंय. वयाची 40 आली की एक गोष्ट मात्र स्पष्ट होते, आता मात्र वेळ निघून गेलाय असं मनामध्ये वाटतं. सगळं काही स्वप्न जी काही होती ती अर्धवट राहून गेली आणि मनात एकच आवाज येतो, आता बस ना, किती दिवस इतरांचा विचार करणार आहेस? स्वतःसाठी उभी राहा, स्वतःसाठी उभा राहा, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव कर, हे मन आपल्याला सांगायला लागतं. आणि मग आपल्याला या जगाची या जगाचा विचार करणं आपण सोडून द्यायला लागतो. आणि मग पुन्हा या सगळ्याचा विचार केल्यानंतर लोक काय म्हणतील हे प्रश्न देखील मनामध्ये येतात. पण तेव्हा ती भीती फारशी कमी झालेली असते. आणि ती भीतीच मला तुम्हाला आज सांगायची की या भीतीपासून स्वतःला दूर कसं ठेवायचं आणि पुन्हा आपल्या अस्तित्वाकडे कसं वळायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि मग जेव्हा ही भीती, हा दबाव आपल्या लक्षात येतो की आपण या भीतीपोटी, या दबावपोटी आपल्या अस्तित्वाला कुठेतरी गमावलंय. आणि मग ज्या क्षणी माणूस पहिल्यांदाच स्वतःला विचारतो ना, आपण जेव्हा स्वतःला विचारतो ना की माझा आनंद कुठे आहे, मला काय करायचं आहे, माझ्यासाठी मी काय केलं आहे, या गोष्टी आपण जेव्हा जाणण्याचा प्रयत्न करतो ना, तिथून खरं सुरू होतो आपल्या अस्तित्वाचा प्रवास. स्वतःचा अस्तित्वाचा प्रवास सुरू झाला मग आपण आपल्या स्वतःसाठी जगायला लागतो. आणि मग सर्वात प्रथम आपल्याला आडवे येणारं म्हणजे आपल्या मनामध्ये सोसायटी रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट असतं. त्या गोष्टी खरं तर आपण ज्या ठिकाणी राहतो, जिथे राहतो, तिथे सर्वात प्रथम लोकांची रिॲक्शन काय असेल या गोष्टींचे विचार देखील मनात येतात. जसं तुम्ही स्वतःसाठी जगायला लागताना तेव्हा लोक लगेच असं म्हणतात की तुम्हाला नावं ठेवतात. नक्कीच अर्थातच ठेवणार, कारण की अचानक झालेला बदल लोकांच्या पचनी पडत नाही. अचानक व्यक्ती अशी कशी बदलली, ही व्यक्ती खूप दबून राहणारी होती, ही व्यक्ती अचानक एवढी कॉन्फिडंट कशी झाली, असे वेगवेगळे विचार किंवा लोकांमध्ये चर्चा होऊ शकते. तर या सगळ्यांना फेस करण्याची एक हिंमत आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. ते म्हणजे आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव. पण जसं तुम्ही स्वतःसाठी जगायला लागताना मग हे लोक नावं ठेवायला लागतात. मग काही म्हणतील स्वार्थीच झालाय, काही म्हणेल बदलून गेलाय, काही म्हणेल
विचित्रच वागायला लागलाय, कोणी म्हणेल अहंकारी झालाय, काहीही ज्याच्या त्याच्या मर्जीप्रमाणे जे ते आरोप करतील. कारण की त्यांनी आपलं आधीचं व्यक्तिमत्व जसं पाहिलंय ते त्या पद्धतीनेच आपल्याला त्यांच्या मनामध्ये जी प्रतिमा आपली बसली नाही ते आपल्याला तसंच गृहीत धरणार आहे. पण त्या प्रतिमेमध्ये आपण खुश होतो का, आपण आनंदी होतो का, याचा विचार ते लोक नाही करत. त्याचा विचार आपल्याला करायचा. त्याच्यामुळे आजपासून आपल्या स्वतःलाच एक कंट्रोलमध्ये आपण इतरांच्या मर्जीने किंवा इतरांच्या मनामध्ये जो आपला कंट्रोल होता ना, की लोक नावं ठेवतील म्हणून आपण बदलत नव्हतो ना, तर तो कंट्रोल आपल्याला कुठेतरी स्वतःच्या हातामध्ये घ्यायचा आहे. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हा कंट्रोल आपण स्वतःकडे घेतो ना, तेव्हा आपण स्वतःसाठी जगायला लागतो. मग स्वतःसाठी जगणं म्हणजे गुन्हा नाही, हे आधी आपल्या डोक्यात फिट करा. लोक तुमचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला मोकळेपणाने जगणं हा तुमचा अधिकार आहे. आपल्या स्वतःचा प्रत्येकाला तो अधिकार आहे. आणि ही गोष्ट वयाच्या 20 मध्ये जर समजली ना, तर खरंच आयुष्य उत्तम आहे. आपण छान आयुष्य जगू शकतो. पण जर हीच गोष्ट वयाच्या 40 मध्ये समजली ना, तर खरंच खूप उशीर झालेला असतो. अनेक वर्ष निघून जातात आणि मग आपण त्या गोष्टीचा पश्चाताप करतो. का थांबले नाही मी, वेळेस का या गोष्टींना विरोध केला नाही, वेळेस का बदलले नाही, वेळेच्या गोष्टी मी का केल्या नाही, स्वतःसाठी का दिला नाही वेळ, स्वतःसाठी का लक्ष दिलं नाही, स्वतःचा विचार का केला नाही, जगाचा विचार का केला. हे जग कोणीच नाहीये. या सगळ्या गोष्टींची जाणीव खरंच वयाच्या मध्यंकाळामध्ये गेली होते. लोक बदनाम करतात. या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर आपण बदललो तर लोक बदनाम करतात, आपल्याला चुकीचं ठरवतात. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की तुम्ही पहिल्यांदाच तुमचं स्वतःचं खरं आणि आनंदी आयुष्य जगायला लागतं. त्याच्यामुळे लोक काय म्हणतात, लोक काय विचार करतात, लोक बदनाम करतात, वाईट म्हणतात, आपल्याला नावं ठेवतात, आय डोंट केअर. या गोष्टींचा विचार आपण नाही करायचा. फक्त आपल्या मनाला एक गोष्ट मात्र नक्की करायची, इतके दिवस आयुष्य दुसऱ्यांसाठी जगलं, दुसऱ्यांसाठी घालवलं, आता स्वतःसाठी जगायचं आहे. आता स्वतःसाठी जगा. कारण शेवटी साथ देणारे एकच असतं, ती म्हणजे आपण स्वतः. आपलं स्वतःचं अस्तित्व, आपल्या स्वतःचं अस्तित्वाची जाणीव आपल्याला झालीच पाहिजे. कारण उरलेलं जे काही स्वतःसाठी असतं ना, ते आपल्याला कोणीही जगवायला येत नाही. लोक काय म्हणतील हा विचार करणं जेव्हा आपण थांबवतो ना, तेव्हाच आपण स्वतःसाठी जगू शकतो. कारण तुमचं आयुष्य त्यांच्या मतांवर नाही, तुमच्या मतांवर अवलंबून आहे. आणि ते तुमच्या निर्णयांवर चाललं पाहिजे. जर त्यांची मतं तुम्ही लादून घेत असाल, त्यांच्या मर्जीप्रमाणे, त्यांच्या मतांप्रमाणे, त्यांचं मत काय आहे याला जर तुम्ही महत्व देत असाल ना, तर तुमचे निर्णय कुठेतरी बाजूलाच जाऊन पडतील. हे लक्षात घ्या. त्यामुळे आता उरलेले जे आयुष्य आहे ना, ते स्वतःच आहे, हे लक्षात घ्या. स्वतःसाठी जगा, पुन्हा उभे राहा. जरी वेळ निघून गेली असेल तर पुन्हा स्वप्न रचा, पुन्हा त्या स्वप्नांच्या दिशेने प्रयत्न करा. कारण वेळ ही निघून गेला असला ना, तरी संधी, एका नवीन आयुष्याला संधी म्हणून पाहूयात. संधी मात्र जिवंत असतात अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. जीवनामध्ये कोणतीही संधी ही कधी माणसाच्या आयुष्याला टर्न देऊ शकते हे आपण नाही सांगू शकत. त्याच्यामुळे संधी ही कधीही उपलब्ध असते. फक्त त्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला होणं खूप गरजेचं असतं. म्हणून आता आयुष्याच्या या प्रवासामध्ये वयाच्या 40 जवळ आल्यानंतर एका गोष्टीची जाणीव झाली आणि ती अगदी खरी आहे बरं का. त्याच्यामुळे वयाच्या 20 मध्येच जर स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली ना, तर आयुष्य खरंच जिंकता येतं असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. पण तीच जाणीव जर वयाच्या 40 मध्ये जर झाली ना, तर समजून घ्या खूप काही हातातून निसटून गेले. याची जाणीव, याचा पश्चाताप मनामध्ये राहू नये असं जर वाटत असेल ना, तर वयाच्या ठराविक टप्प्यातच स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण करा. खरं तर प्रत्येकालाच आपल्या अस्तित्वाची जाणीव व्हायलाच हवी असं मला तरी वाटतं. प्रत्येकाला असतं, कारण की जगण्यासाठी अस्तित्व खूप महत्वाचं असतं. प्रत्येकाचं असं अस्तित्व आहे ना, आणि मग त्या अस्तित्वाला तुम्ही सिद्ध का करत नाही? आपलं आयुष्य, आपलं अस्तित्व आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे. तो कॉन्फिडंट आपल्यामध्ये हवा ना, की प्रत्येकाला आपलं आयुष्य अस्तित्व सिद्ध करता आलं पाहिजे असं मला वाटतं. मग प्रश्न असा आहे की ते कधी, ते होतं कधी, नाही का? अस्तित्व प्रत्येकाचंच असतं, पण कुणाचं ठराविक खूप कमी वयात सिद्ध होतं, कुणाचं वय निघून जातं तरी त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही. ते कोणाच्या तरी दबावाखाली, दडपणाखाली, सतत कोणाच्या तरी ओझ्याखाली आयुष्य पूर्णपणे कुरवळून टाकतात आणि तेच त्यांचं नशीब, तेच त्यांचं आयुष्य समजून जगतात. अशीही खूप सारी लोक आहेत. मग अशा लोकांना त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही का? त्यांना त्यांचं अस्तित्व नकोस आहे का? त्यांचं अस्तित्व त्यांना सिद्ध करावंसं वाटत नाही का? त्यांना त्यांच्या आनंदासाठी जगावंसं वाटत नाही का? अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण होतात जेव्हा आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव होते.
आणि मग आपण जेव्हा आपल्या अस्तित्वाची जाणीव झाल्यानंतर आपण आपल्यासाठी स्टँड घेतो, उभे राहतो, जगायला लागतो ना, तेव्हा जे लोक अन्याय सहन करतात ना, मग त्या लोकांच्या प्रति प्रश्न उभे राहतात की यांना यांचं अस्तित्व नाहीये का, ह्यांना का बदलावंसं वाटत नाहीये, ह्यांच्या आयुष्यात एवढे सगळे प्रॉब्लेम्स, एवढे सगळ्या अडचणी यांनी ओढावून घेतल्या, या अडचणीतून यांना बाहेर पडावंसं वाटत नाही का, ह्यांना आनंदी राहावंसं वाटत नाही का. पुन्हा तेच प्रश्न. त्यापेक्षा स्वतःच्या अस्तित्वाला ओळखा, वेळीच ओळखा, असं मला सांगायचंय. 20 मध्ये जरी अस्तित्वाची जाणीव झाली ना, तर स्वतःचा मार्ग हा उत्तम आणि चांगल्या बनतो. पण 40 मध्ये जर झाली ना, तर मागे वळून जर पाहिलं ना, तर विचार बसतो मनामध्ये की हे आधी का झालं नाही, याची जाणीव आधी का झाली नाही, हा एक प्रश्न किंवा याची जाणीव नक्कीच मनामध्ये होते. आणि ही जाणीव का होते माहितीये का, कारण की आपण आयुष्यभर इतरांना खुश ठेवण्यामध्ये स्वतःला व्यस्त करून टाकलेलं असतं. सतत दुसऱ्यांना खुश ठेवण्यामध्ये आपल्याला वाटतं की इतर ज्यांना आपण खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो ना, ते लोक आपलं अस्तित्व किंवा आपल्या अस्तित्वाची जाणीव त्यांना होईल, ते आपलं अस्तित्व उत्तम बनवतील. कोणीही बनवत नाही. तुम्ही कोणासाठी कितीही करा, कितीही झुरा किंवा कितीही कोणासाठी कष्ट करा, स्ट्रगल करा, त्याचा काही फायदा नाही. तुमच्या अस्तित्वाची लढाई ही तुम्हालाच लढायची, हे लक्षात घ्या. जेव्हा स्वतःकडे आपण बघतो ना, इतरांसाठी जगता इतरांना आनंद देता, खुश ठेवता आपण स्वतःकडे पाहतो ना, तेव्हा मात्र आपण स्वतःला हरवलेलं असतं, कारण की कोणीही आपला विचार केलेला नसतो. आणि मग आपण म्हणतो आपण सगळ्यांचा विचार केला, पण आपला विचार करायला कोण, आपला विचार कोणी केला का, हे सगळे प्रश्न खरं तर खूप पुढे गेल्यानंतर लक्षात येतात. आणि मग आपण आपल्यासाठी जगायला लागतो आणि मग लोकांना आपण स्वार्थी वाटायला लागतो. आयुष्य दुसऱ्यांसाठी घालवले, आता उरलेलं स्वतःसाठी जगा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला वयाच्या 20 मध्ये जाणीव झाली ना, तर आयुष्य तुमचं आहे हे लक्षात घ्या, तुम्ही नक्कीच ते आनंदाने जगाल. पण 40 मध्ये जर झाले ना, तर वेळ निसटून जरी गेलेली असेल ना, तर संधी मात्र अजूनही आहे, ती मात्र गमावू नका. हेच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओ मार्फत सांगायचं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, वय काहीही असो, आजच स्वतःला ओळखा. तुम्ही म्हणाल 20 मध्ये जर जाणीव झाली तर आयुष्य जगाल म्हणतीये, तर आयुष्य चांगलं गेलं म्हणताय, 40 मध्ये पश्चाताप होईल असंही म्हणतीये. पण खरं सांगू का, आता तुमचं वय कोणतंही असो, पण स्वतःला ओळखा, स्वतःच्या अस्तित्वाला ओळखा. वय जरी निघून गेले असेल तरी संधी मात्र तुमच्या हातामध्ये आहे. कारण की उद्या कदाचित उशीर झालेला असेल, तर त्या उशीरला, त्या पश्चातापाला पुन्हा जीवनामध्ये जर आणायचं नसेल, तर आजच स्वतःला घडवा, आजच स्वतःला बदला, स्वतःच्या अस्तित्वाला एका नव्या आयुष्याने सुरुवात करा. 20 मध्ये जे समजलं नाही ते कदाचित 40 मध्ये समजलं. जर जिंकता आलं ना, तर नक्की जिंका. पण 40 मध्ये जरी समजलं ना, तरी पश्चाताप जरी झाला ना, तरी आयुष्य नव्याने संधी देते ना तुम्हाला, त्याची जाणीव तर करा. हेच तुम्हाला आज मला सांगायचं आहे. असा हा आयुष्याच्या वयाचा 20 ते 40च्या मधला प्रवास, जो मी आज तुमच्या सोबत खरंच अगदी मनमोकळेपणाने शेअर केला. कारण की खरंच याची जाणीव होते. मी सुद्धा हे अनुभव घेतलेत. जेव्हा तारुण्य, जेव्हा 20 वय होतं, तेव्हा कसली सतत समाजाची पर्वा, समाजाची भीती, दडपण, एक मोकळेपणा. काही गोष्टी मी माझ्या त्या वयामध्ये मी स्वतःच्या अस्तित्व अर्थातच जपले नाही असं नाहीये, पण कुठेतरी समाज, या सगळ्या गोष्टी मनामध्ये होत्या, ज्या आता नाहीये. आता वयाच्या 40 मध्ये आता एवढंच माहिती की मला आनंदी राहायचंय, मला आयुष्य जगायचंय, मला माझं अस्तित्व गमवायचं नाही, मला माझं अस्तित्व आहे तसं स्वीकारायचंय. लोकांनी नावं ठेवलेत, मला चालेल. लोकांनी मला नावं ठेवली, चालेल. कोण माझ्याबद्दल काय बोलतं, चालेल. मी वाईट आहे, मी चांगला आहे, मी स्वीकारलं आहे, हे मनाला ठाम करायचं. आणि नवीन जीवनामध्ये संधी जे हवंय, ज्याच्यामध्ये आनंद वाटतो, ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या त्या बिनधास्तपणे करायच्या, मोकळेपणाने आयुष्य जगायचं आणि आनंदी राहायचं. आपल्या आनंदाला आपल्याला द्यायला कोणीही येणार नाही. आनंद कुठेही विकत मिळत नाही. सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तेही मला सांगा, कारण की खूप महत्वाचं आहे ह्या गोष्टी जीवनामध्ये. जाणीव, अस्तित्वाची जाणीव. मी नेहमी स्वाभिमानावर बोलते बऱ्याचदा. स्वाभिमान हा नेहमी ऍटिट्यूड वाटतो लोकांना, पण तो ऍटिट्यूड नसतो. स्वतःसाठी उभं राहणं, स्वतःसाठी स्टँड घेणं, स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगणं, या गोष्टी लोकांना गुन्हेगार का वाटतात? का तर लोकांच्या मर्जीप्रमाणे आपण जगत नसतो, लोकांच्या कंट्रोलिंग मध्ये आपण राहत नसतो. आणि ही कंट्रोलिंग जर कुठेतरी थांबवायची असेल ना, तर स्वतःचं अस्तित्व स्वतःच्या हातामध्ये घ्या. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण करा की मी एक व्यक्तिमत्व आहे, माझं एक व्यक्तिमत्व आहे, मला स्वतःला जगण्याचा, आनंदी ठेवण्याचा, माझ्या मर्जीप्रमाणे राहण्याचा हक्क, अधिकार आहे. आणि बऱ्याचदा महिलांच्या बाबतीत या गोष्टी होतात, कारण की कंट्रोलिंग लाईफ कुठेतरी
लग्नाच्या आधी आई वडील म्हणा, भाऊ म्हणा, या सगळ्यांच्या हातामध्ये असतं. त्यानंतर लग्नानंतर नवरा असतो, सासरे असतात, सासर असतं, या सगळ्यांचा दबाव असतो. त्यानंतर समाज, या सगळ्यामध्ये ती स्त्री खूप सारी घुसमटलेली असते, तिची खूप घुसमट झालेली असते खरं तर. आणि ह्या सगळ्या कंट्रोलिंग मध्ये ती खरंच तिचं अस्तित्व, ती जी स्वतः आहे ना, ती स्वतःला पूर्ण विसरून जाते. ती तिचं स्वतःचं अस्तित्व मागे सोडून देते, की तिचं काहीतरी असतं किंवा तिला जीवनामध्ये काहीतरी स्वप्न आहे, तिच्या भावना आहेत, तिला काहीतरी करायचंय किंवा काहीतरी इच्छा आहे तिच्या. सगळं काही मारून टाकते ती नवऱ्यासाठी, कुटुंबासाठी, सासऱ्यांसाठी, मुलांसाठी. आणि हे सगळं काही सहन करून, सगळं करून करून ती शेवटी थकते. तिची मानसिकता थकते आणि वयाच्या 40 नंतर, मग 40 मध्ये आल्यानंतर मग ती खूप सारी थकून जाते. मग तिला असं वाटतं की अरे माझं आयुष्य कुठे, माझं अस्तित्व कुठे, माझं अस्तित्व गमावलं मी. आणि सगळे तिला आहे तशी गृहीत धरायला लागतात. आणि मग ती स्वतःसाठी जगायला लागली, स्वतःसाठी थोडेसे तिने चेंजेस केले, तर ती लोकांना स्वार्थी वाटायला लागते. तुझं कुटुंबाकडे लक्ष नाही, तुझं मुलांकडे लक्ष नाही, तुझं सासू-सासऱ्यांकडे लक्ष नाही, तू तुझ्या जबाबदाऱ्या पाळत नाही, मग पुन्हा तिच्यावर आरोप होतात. हे होत राहणार आहे, आयुष्य असंच निघून जाणार आहे. स्वीकारा, सत्य परिस्थिती स्वीकारा, अस्तित्वाला जाग करा आणि अस्तित्व सोबत आनंदी राहा, हॅपी राहा. भेटूया पुन्हाच नवीन एखाद्या व्हिडिओला घेऊन. व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचं वय काय आहे ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा, म्हणजे मला एक जाणीव होईल की साधारणतः माझे व्हिडिओ कोणत्या वयापर्यंतच्या लोकांपर्यंत पोहोचतात आणि तुम्हाला ते आवडतात की नाही. जर आवडत असेल तर लाईक देखील करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हाच नवीन. धन्यवाद.